वरती दिसतील, माणसं खाली दिसतील, कारण पार्किंग ऑलमोस्ट वरतीच आहे, कारण खालपर्यंत गाड्या ह्या जात नाही. ओके. नंतर हिमाचल प्रदेशमध्ये येण्यासाठी तुम्ही एकतर रोडवेने येऊ शकतात, नंतर तुम्ही एकतर बाय एअर देखील येऊ शकता. आता हिमाचल प्रदेशमध्ये काय म्हणतात एअरपोर्ट आहे, पण हे जे एअरपोर्ट आहे हे सगळे डिफेन्सच्या अंडर आहेत आणि छोटे एअरपोर्ट आहेत. जसं आपण शिमल्यामध्ये बघितलं तर तुम्हाला जुगरहट्टी एअरपोर्ट दिसेल, म्हणजे आपण ज्यात उद्या जेव्हा मनालीला प्रोसीड करणार आहोत तेव्हा तुम्हाला ते एअरपोर्ट दाखवण्यात येईल. हे जे एअरपोर्ट आहे, हे जे डोंगर आहे, हे डोंगर कापून बनवलेलं एअरपोर्ट. ओके. तर शिमल्यामध्ये जुगरहट्टी एअरपोर्ट, मनालीमध्ये जाताना आपल्याला एक भुंतर एअरपोर्ट लागेल, नंतर कांगडा डिस्ट्रिक्टमध्ये एक एअरपोर्ट आहे ते म्हणजे गगल एअरपोर्ट. सो असे 3 एअरपोर्ट आहे, पण हे तिन्ही एअरपोर्ट डिफेन्सच्या अंडर आहे आणि या ठिकाणी जे ऑपरेट केले जातात ते चार्टर फ्लाईट ऑपरेट केले जातात. आणि चार्टर फ्लाईटचं तिकीट सगळ्यांनाच माहिती असेल किती महाग असतं. आणि याचा एक नियम आहे, हे जर चार्टर फ्लाईट बाय टेक्निकल इश्यू, बाय वेदर इश्यू जर कॅन्सल झाले तर नॉन रिफंडेबल असतात, म्हणून आपण बाय बस या ठिकाणी येतो. नंतर ह्या ज्या हिमाचल प्रदेशला आहेत जे जवळचे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत ते म्हणजे एक तर चंदीगड, नंतर तुमचं दिल्ली आणि अमृतसर, असे 3 एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत. सो तुम्ही रोडने येऊ शकतात. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आता काही वर्षापूर्वी जी फॅशन निघाली आहे ती म्हणजे बाय रोड ॲडव्हेंचर, लेह लडाखला जाणं. एक तर तुम्ही मनाली मार्गे जाऊ शकता, नाही तर मग काश्मीरमधून सोनमर्ग मार्गे पुढे लेह लडाखला जाऊ शकता. त्यानंतर जर येताना कोणी बघितलं असेल, या ठिकाणी तुम्हाला येताना लेफ्ट साइडला एक ट्रॅक दिसला असेल, छोटा ट्रॅक होता, बघितलं सगळ्यांनी? हा. तर तो ट्रॅक कोणता आहे? या ठिकाणी जसं माथेरानला आपली टॉय ट्रेन ऑपरेट होते, तशी या ठिकाणी देखील एक टॉय ट्रेन ऑपरेट केली जाते. ती आहे हरियाणाचं कालका म्हणून एक शेवटचं स्टेशन, कालका टू शिमला, ती अशी ऑपरेट केली जाते. साधारणतः 96 किलोमीटरचा हा ट्रॅक आहे. हा ट्रॅक जो बनवला आहे 1903 मध्ये याचं काम सुरू झालं आणि 1905 मध्ये याचं काम कम्प्लीट झालं. हा जो ट्रॅक बनवणारे आहेत त्यांचं नाव आहे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी हा ट्रॅक बनवलेला पूर्ण. आणि हा पूर्ण जो ट्रॅक आहे, हा पूर्ण ट्रॅक मनुष्यबळावर बनवला गेलेला आहे, कारण तुम्हाला माहिती असेल तेव्हा एवढं काही काय म्हणतात टेक्निकल हे नव्हत्या गोष्टी, त्यामुळे हा पूर्ण मनुष्यबळावर गेलेला ट्रॅक आहे. आणि ह्या ट्रॅकला साधारणतः 107 टनल, नंतर 24 ब्रिज आणि 869 वळणं आहे. आणि ह्या ट्रॅकचा जो उपयोग आहे किंवा ह्या ट्रेनचा जो उपयोग आहे, मोस्टली इथली लोकल पब्लिक करते एक डेस्टिनेशन पासून दुसऱ्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी. 96 किलोमीटरचा जो हा ट्रॅक आहे, जर तुम्ही कालकापासून जर ट्रेन पकडली आणि जर तुम्हाला शिमल्याला यायचं असेल तर मॅक्झिमम 6 ते 7 तास लागतात त्या ट्रेनने. कारण तुम्हाला माहिती असेल टॉय ट्रेन ही स्लो चालते, फास्ट धावत नाही. आणि तेच जर तुम्ही बाय रोड आलात तर 180 किलोमीटर आहे, 3 ते 3.5 तास तुम्हाला पोहोचायला लागतात शिमल्याला. ओके. शिमल्याचं जे नाव आहे, इथली ती ग्रामदेवता आहे श्यामला देवी, हिच्या नावावरून शिमल्याचं नाव हे शिमला दिलं गेलं आहे. नंतर सगळ्यांनाच माहिती आहे शिमल्याला एक मोठा करार झाला, सगळ्यांनी ऐकलं असेल, ज्याचा आता तो अटॅक वगैरे झाला. हा शिमला करार तो झाला इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो यांचा जो करार झाला तो याच ठिकाणी झाला. त्या करारात तुम्हाला माहिती असेल जेव्हा युद्ध झालं तेव्हा आपण पाकिस्तानचे साधारणतः 93,000 सैनिक कैद केलेले, नंतर त्यांचा बराचसा भाग आपण जिंकून घेतलेला. पण त्या करारामध्ये तो परत ते 93,000 सैनिक त्यांना दिले गेले आणि तो जो भूभाग होता आपण जिंकलेला तो देखील त्यांना परत केला गेला. तो करार देखील या ठिकाणी झालेला आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला जसं बघितलं येताना काही जण जागे होते त्यांनी बघितलं असेल, तुम्हाला खाली माती पडताना दिसते, कारण इथला जे डोंगर आहेत हे डोंगर आपल्या सह्याद्री सारखे किंवा ह्याच्यासारखे दगडाचे नाही आहेत, तर हे मातीचे. म्हणून तुम्हाला नॉर्मली या ठिकाणी लँडस्लाईड होणं, डोंगरचे डोंगर खाली येणं या गोष्टी बघायला किंवा ऐकायला भेटत असतील. त्याचं रिझनच आहे का तुम्ही बघतात पूर्ण डोंगर हे मातीयुक्त आहे, त्यामुळे कधीही खाली येतं. त्यामुळे इथे तुम्ही कधीही बघा तर कधी इथे तुम्हाला रोडची जी कामं आहे ही कामं चालूच दिसते.
कधी पण या तुम्हाला काही ना काही असतंच, चालूच असतं. ओके, पण बऱ्यापैकी आता रोड मोठे झालेले आहेत. जेव्हा आम्ही पहिले टूर करायचो तेव्हा सिंगल रोड होते. हे सगळे रोड म्हणजे ऑलमोस्ट नॉर्थ साईडला जे सगळे रोडचे कामं किंवा आपल्या महाराष्ट्रात देखील, तर हे आपले नितीन गडकरी साहेब यांच्यामुळे सगळीकडे जो आहे अटल टनल वगैरे जो आपण बघणार आहोत, हे सगळं त्यांच्यामुळे साध्य झालेलं आहे. एक सिंगल रोड होता, आम्हाला जर्नी करायला 12-12, 13-13 तास लागायचे, पण आता तो जर्नी खूप कमी झालाय त्या मानाने. जसं आपण मनालीला प्रोसीड करू तुम्हाला दिसेल किती टनल बनवलेले ऑन द वे, त्यामुळे किती जर्नी आपला कमी झालेला आहे. ओके, तर हा जर्नी पूर्ण घाट सेक्शन जर्नी असणार आहे. जोपर्यंत आपण चंदीगडला खाली उतरत नाही रिटर्न, तोपर्यंत हा जर्नी असाच